आवाज आम जनतेचा, देशहिताचा। 48 तासात सन्माननीय तोडगा काढण्याच्या आश्वासनानंतर उमेश रानवडे यांची उपोषण मागे। माऊलींचे रथास बैलजोडी सेवेची मागणी। श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याची सेवा उमेश रानवडे यांना मिळावी अशी मागणी करीत कमला एकादशी दिनी महाद्वार चौकात उपोषण सुरुवातीस बैलजोडी घेऊन येत त्यांनी उपोषण सुरू केले होते। बैलजोडीची सेवा यावर्षी रानवडे कुटुंबाकडून आहे। यात आलेल्या अर्जातून बैलजोड निवड समितीने हर्षवर्धन रानवडे, तुळशीराम रानवडे यांचे नावे संमती देऊन त्याप्रमाणे पत्र दिले होते। यामुळे उमेश रानवडे यांनी या सेवेची संधी कुटुंबास मिळावी अशी आग्रही मागणी करून उपोषण सुरू केले होते। अखेर 4 वाजता बैलजोड निवड समिती अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, विलास गुंडरे पाटील, रामदास भोसले, शिवाजीराव रानवडे, ज्ञानोबा वहिले, माजी अध्यक्ष राहुल चित्ताळकर पाटील, देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ साहेब, व्यवस्थापक माऊली वीर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत संवाद होऊन चर्चा झाली। यावेळी पुढील 48 तासात एक बैठक घेण्याचे निर्धारित करून या कालावधीत सन्माननीय तोडगा काढण्याच्या आश्वासनावर उमेश रानवडे यांनी आपले उपोषण जलपेय घेऊन मागे घेतले। दरम्यान आळंदीकर ग्रामस्थ बैलजोड निवड समितीने देवस्थानकडून पत्र व्यवहारात आपले पत्र आळंदी पोलीस स्टेशन आणि आळंदी देवस्थान यांना दिले आहे। या बैठकीत दरम्यान उमेश रानवडे यांनी आपल्या बैलजोड सेवा पालखी रथास सेवा देण्याची संधी मिळावी अशी मागणी लावून धरत संवाद साधला। यावेळी उपस्थित मान्यवर यांनी सुसंवाद साधून उपोषण शांततेत जलपेय देऊन मागे घेण्यास चर्चेत यशस्वी संवाद साधला।